करताय पप्पा? काय नाही निवांत आहे. तू कशी काय आली बाळा? आवले दिवस झालं ना आले नाही माहेरला म्हणून आले. आता सारखं सारखं यायला पण भेटत नाही, त्याला पण लय कारण येत नाही यायला इथं. मग काय तुम्ही बरे आहेत ना सगळे? हा सगळे बरं आहे. म्हणलं वर्षभर झालं आली नाही काय नाही, अचानक कशी काय आली? फोन नाही काय नाही. कारण मी तशीच आहे पप्पा. तुम्हाला काय सांगायचंय, आता हे स्वामीचे पप्पा आहेत ना लय दारू प्यायला लागलेत. पहिले तर कमी प्यायचे पण आता तर सारखे दारू प्यायला लागलेत. आणि त्यांना पिऊ नका म्हणलं तरी कळत नाही आणि माझं तर थोडं पण ऐकत नाही. म्हणून मी म्हणलं आज पप्पाच्या घरी जायचं आणि पप्पांना समजून सांगायला लावायचं त्यांना. मग तुम्ही त्यांना समजून सांगा पिऊ नका म्हणून. मी दररोज सांगते पण माझं ऐकत नाहीत. तुम्ही सांगा आता त्यांना, हाक मारा आणि सांगा. पाहुणं पाहुणं का मामा काय म्हणता? या बसा. काय सुवर्ण काय सांगते? काय सांगते? काय घरात लक्ष देत नाव काय नाही, पगार पैसा पाणी देत नाव. काय चाललंय? का असं करताय? अहो ती खोटं सांगते काय बी, काय ऐकता तिचं तुम्ही? खोटं कशी सांगते? होय सुवर्ण खोटं बोलते का? मी खोटं नाही बोलत, हे रोज दारू पिऊन येतात. कशाला दारू प्यायची? दारू नाही प्यायची. हा संसाराचं वाटोळ होतं दारू पिऊन. काय तर दारूपासून काय मिळतं का आपल्याला? प्यायची नाही दारू. आता इथनं पुढं तर पिऊ नका. हो खरंच पिता का तुम्ही? पितो की. आठवड्यातनं किती वेळा पिता? हो का, लय काय मी पित नाही बरं का, पण आठवड्यातनं मी 3 दिवस दारू पितो बघा. किती वर्ष झालं पिता दारू? आता हे जवळजवळ 30 वर्ष झाले बघा दारू पितोय मी. 30 वर्षे? 30 वर्ष झाले. मग एक दिवसाचा खर्च किती आहे तुमचा? आता तसं बघायला गेलं ना तर लय पण काही खर्च करत नाही मी, पण 500 रुपये रोजचं मला प्यायला जातात बघा. आता रोजचं 500 रुपये. हां. हप्त्यातून किती वेळा पिता? 3 वेळा सांगितलं की तुम्हाला, 3च वेळा म्हणजे 3 दिवसच पितो मी दारू. 3 दिवस पिता. हां. आपण तुम्हीच विचार करा, रोजचा 500 रुपये म्हणजे आठवड्याचा 1,500 रुपये खर्च झाला. महिन्याचे किती झाले? 6,000 रुपये झाले. आता महिन्याचे 6,000 झाले म्हणल्यावर वर्षाचे 72,000 झाले. 30 वर्षाचे किती झाले? 21,60,000 रुपये झाले. तेच पैसे जर फंडात टाकले असते तर त्याचे किती पैसे झाले असते? 6 करोड. 6 करोड. मग एखादी चांगली मर्चडीज घेऊन फिरला असता का नाही तुम्ही आतापर्यंत? बरोबर आहे की, फिरलो असतं की. पण माझं काय म्हणणं आहे मामा माहिती आहे का, हां. तुम्ही दारू पिता का? अजिबात नाही. नाही पित? नाही. मग तुमची कुठे मर्सिडीज कार? पप्पा ह्या माणसाच्या नादी लागू नका. असले दारुड्यांना सुधरवायला गेलं ना तर चांगले माणसं बिघडतील. आणि तुम्ही बिघडतात ह्या माणसाच्या नादी लागून लागून. म्हणजे तुम्ही पेत नाही तर लगेच तुम्हाला प्रश्न उलटे विचारायला लागलेत. उलट पेत नाही सासरा हे अभिमान पाहिजे ना तुम्हाला जरा तरी. असल्या माणसाच्या नादी लागायचं नसते. चला आपण उठून जाऊ. एवढ्यांना सुधरवायचं काही हातात काम नाही आपल्या.